आज दादर पश्चिम प्लाझा जंक्शन जवळ जो आहे तो एक बेस्टचा अपघात घडला आणि त्याच्यानंतर बेस्ट समितीच्या अध्यक्षा ज्या आहेत त्यांनी बैठक घेतलेली आहे। ताई, नेमकी आता काय बैठकीत चर्चा केलेली आहे, काय पुढचं नियोजन आणि कशी एकंदरीत प्रक्रिया केली जाणार या सगळ्या अपघात थांबवण्यासाठी आणि आत्ताच्या प्रकरणात कारवाई काय असणार आहे? नाही, खरं तर सगळ्याच वेटलिस्टच्या ओनरला म्हणजे त्यांचे जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही बोलवलेलं आणि त्या ठिकाणी त्यांना एक कडक निर्देश दिलेले आहेत की त्यांच्या ज्या बसेस आहेत ह्या बसेस ज्या वेळेला आग्रातून बाहेर पडतात त्यावेळेला त्यांनी संपूर्ण चेक करूनच त्या बसेस बाहेर काढाव्यात, कारण का रस्त्यावर चालणारी जनता ही आपली आहे आणि जनतेची सुरक्षा ही आपणच करायची असते आणि म्हणून हे कडक निर्देश त्यांना दिलेले आहेत। त्याप्रमाणे त्या वेटलिस्टचे बस जे चालत आहेत त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्स लोकांना आज खूप त्रास होतो आहे। त्याचं कारण म्हणजे काय आहे की ते OT पण म्हणजे ओव्हरटाईम पण करतायत आणि त्या ठिकाणी ओव्हरटाईम करत असताना एक नियम आपण घालून दिलेला आहे त्यांना की त्यांच्या ड्युटीच्या नंतर 9 तास त्यांनी रेस्ट घ्यायची आहे। पण खऱ्या अर्थाने तिथेच जर रेस्टरूममध्ये रेस्ट करत असेल ड्रायव्हर तर एक ठीक आहे की त्यांनी परत पुन्हा दुसऱ्या गाडीवर चढायला हरकत नाही, पण जर ड्रायव्हर तो घरी जात असेल तर तो दुसऱ्या गाड्या पण चालवू शकतो बाहेर जाऊन, कारण का त्याला जे मिळणारा जो पगार आहे म्हणजे मानधन जे काय असेल ते पगार तर तो खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे त्याला दुसरीकडे काम करावं लागत असेल। अशा प्रकारे ड्रायव्हरवर कुठेतरी ताण त्याच्या डोक्यावर येता कामा नये आणि ह्या ठिकाणी हा जो ड्रायव्हर आहे त्यांनी खऱ्या अर्थाने काही जास्त लोकांचा जीव त्यांनी वाचवलेला आहे। खरं तर ही धारावी डेपोला जाणारी बस ही तिथे न जाता त्यांनी ती स्टॉपवर चढवली पुन्हा प्लाझाच्या इकडे जायला आणि त्यांनी ती तिथे थांबवली, कारण का त्यांनी ज्या वेळेला त्याचं हँडब्रेक त्यांनी खाली केलं त्यावेळेला ती स्पीड पकडली आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकची बस एकदम फास्ट स्पीडला असते आणि म्हणून ती स्पीडला जशी झाली त्यावेळेला ब्रेकवर त्यांनी पाय ठेवला नाही ठेवला काय माहीत नाही, पण स्पीड एवढा वाढला आणि त्याला कळलं की आता माझी बस माझ्या हातातून जाते की त्यावेळेला तो घाबरला माहिती नाही। पण त्यांनी एक आहे की त्यांनी जर सेनाभवनच्या दिशेने जर बस नेली असती तर त्या ठिकाणी अनेक लोक उभी होती, त्या ठिकाणी खूप गर्दीचा भाग होता, गाड्या होत्या, तिथे खूपच मोठं एक ॲक्सिडेंट झालं असतं, पण त्यांनी तेवढं डोकं चालवून वर चढवली आणि एका व्यक्तीचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि एक सिरियस आहे सायन हॉस्पिटलमध्ये आणि बाकीचे ज्यांना थोडं थोडं लागलं आहे ते घरी गेलेले आहेत। सगळ्यात विशेष बाब म्हणजे की सकाळच्या वेळेला हा सगळा घटना घडला, गर्दीची वेळ असते, दादरचा परिसर लगबगीचा असतो कारण की अनेक कर्मचारी कामगार वर्ग सगळेच जे ते यावेळेस बाहेर पडलेले असतात, त्यामुळे आता ह्याच्यावर ह्या सगळ्या नियंत्रण, गर्दी नियंत्रण किंवा मग वाहतुकीचा प्रश्न आणि त्याच्यानंतर बेसचा प्रश्न कसा सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे? नाही, आम्ही वेटलिस्टवाल्यांना तर आता धारेवर धरलंच आहे की कारण का खूप वेटलिस्टच्याच गाड्यांचा ॲक्सिडेंट होत आहे। आमच्या स्वतःच्या तर 249च बसेस आहेत आणि ह्या 2000 बसेस आहेत आणि ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त ॲक्सिडेंटचे प्रकार घडत आहेत, तर त्याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे। म्हणून मी तातडीची आजची मीटिंग घेतली आणि त्यांना निर्देश दिलेले आहेत कडक की तुम्ही हे सगळं फॉलो करणं गरजेचं आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक डेपोमध्ये आपला एक माणूस ठेवा, तिथे मेकॅनिकल इंजिनियर कोण असेल तो, आणि त्यांनी आणि त्या वेटलिस्टच्या एका व्यक्तीने दोघांनी मिळून त्या गाड्या चेक करा आणि त्याच्यानंतरच त्या डेपोच्या बाहेर निघायला पाहिजे। या गाड्यांचं चेकिंग कसं असणार, दर आठवड्याला, दर महिन्याला, दर दिवशी? नाही, खरं तर 30,000 किलोमीटर चालल्याच्या नंतर चेकिंग हे करायला पाहिजे बसचं, तर मला असं वाटतं ऑलेक्ट्रावाले हे करतायत, बाकी ज्या वेटलिस्टच्या गाड्या आहेत ते करतायत की नाही ते माहिती नाही, पण त्यांना आज सांगितलं, म्हटलं तुम्ही पण हे फॉलो करणं गरजेचं आहे। तर आपण जर पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये कुर्ला स्थानकाच्या बाहेर कुर्ला पश्चिमेला एक एवढी मोठी घटना घडली, त्यानंतर भांडूपचं प्रकरण समोर आलं होतं, घाटकोपरचं प्रकरण समोर आलं होतं, जोगेश्वरीचं, त्यामुळे सलग 7 महिन्यात मोठे अपघात बेसकडून झालेले आहेत किंवा बेसने झालेले आहेत। या सगळ्यांना आता आळा कसा घालायचा आहे? आळा घालायला म्हणजे पूर्वी जे ॲक्सिडेंट झालेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेटलिस्टच्या गाडीवर जे ड्रायव्हर चढलेले ते फक्त 1 दिवसाच्या ट्रेनिंग घेऊन चढलेले, परंतु आम्ही आता त्यांना एक नियम घालून दिलेला आहे की जवळजवळ पूर्ण 1 महिना त्यांना ट्रेनिंग आणि आमच्या स्वतःच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना ट्रेनिंग घ्यायला देतो आहे आम्ही, की जेणेकरून त्यांनी 4 आठवडे ट्रेनिंग घेतल्याच्या नंतरच बसवर त्यांनी बस चालवायची आहे।
आताचा जो ड्रायव्हर होता तो 2020-21 पासून या सेवेत होता, तरी पण मग आता कसं ते करू? आताचा जो ड्रायव्हर होता त्याला एक्सपिरियन्स होता 5 वर्षाचा, म्हणूनच त्यांनी काही लोकांना वाचवलंय. आज बघायला गेलं तर ते ॲक्सिडेंट खूप मोठी दुर्घटना होतं. ती होता वाचवली आहे त्यांनी. म्हणजे त्याचं तेवढं तरी डोकं चाललं की त्यांनी ती सरळ न घालता त्यांनी परत टर्न मारले बसला, म्हणूनच त्या ठिकाणी तो अपघात मोठा वाचलेला आहे. ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यासाठी काय मदत महापालिकेकडून, बेस्ट समितीकडून किंवा ओव्हरऑल बेस्ट प्रशासनाकडून देण्यात येणार आहे? इथे आता मीटिंगमध्ये मी त्यांना ऑर्डर्स पण दिलेल्या आहेत की ताबडतोब जो मुलगा जो अपघात जाऊन मरण पावला आहे त्याच्या घरी ताबडतोब त्याला 25,000ची तरी रक्कम त्याच्या घरी पोचवा, की जेणेकरून तो एकटाच जर कमवता असेल तर त्यांच्या घरी हाही पोचवा. राहिला प्रश्न म्हणतात ना काय इन्शुरन्स वगैरे असतं, त्याच्यामुळे ते नंतर पैसे मिळतात, पण त्याला थोडा टाईम पिरियड कालावधी जातो, कोर्टात केस जाते, त्याच्यानंतरच त्याला ते पैसे मिळणार आहे. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या घरी 25,000 आत्ता ताबडतोब पोचवा आणि थोड्या दिवसांनी अजून 25,000 पोचवून त्यांचं घर चालेल कसं हेही बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी BST स्वतःही त्याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आणखी एक जण गंभीर जखमी आहे, त्याला कशी मदत असणार आहे? त्याचप्रमाणे असणार, जशी त्याला असणार तशीच ह्याला पण आम्ही मदत करणार. कुर्ला आणि भांडूपमध्ये जी घटना घडली होती त्याच्यानंतर शासनाने एक निधी जो आहे त्यांच्या कुटुंबाला 5 लाख आणि 10 लाख रुपयाच्या स्वरूपात दिला होता. तुम्ही अशी काही मागणी किंवा शिंदेसोबत किंवा मग देवेंद्र फडणवीसांसोबत काही बोलणं झालं का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत? हां, त्यावेळेला पण गव्हर्नमेंटनी त्यांना 5 लाखाची मदत केलेली आणि BSTने त्यांना 2 लाख दिलेले. त्याप्रमाणे आम्ही मदत करणारच. त्या संदर्भात तुम्ही बोलणार आहात वरती? वर बोलणार आहोत आम्ही. CM आणि DCM दोघांबरोबर मी बोलणार आहे त्यांच्या. आमच्याशी बोलण्यासाठी होत्या तृष्णा विश्वासराव. विशेष बाब म्हणजे की आता त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की ताबडतोब ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या घरी एक किमान 25,000ची मदत जी आहे ती पोहोचवा असं अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि इतर ज्या मदत आहेत त्या करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडून असणार आहे असं म्हटलं जात आहे. पण आणखी एक महत्त्वाची बाब त्यांनी नोंद केलेली ती म्हणजे की मोठी दुर्घटना होता वाचवण्यासाठी ड्रायव्हरने जो आहे तो पूर्ण प्रयत्न केला आणि ती गाडी जी आहे ती वरच्या दिशेने चढावर चढवली आणि त्याच्यात दुर्दैवाने 1 जणाचा मृत्यू झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.